नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत अशा एक उद्योजिका ज्यांनी समाजात शिक्षण, संस्कार आणि समर्पणाच्या जोरावर समाजात सकारात्मक बदल घडवले. आज आपण भेटणार आहोत अशा संस्थेला जी गेले 15 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंट पासून ते यशस्वी वाटचालीपर्यंत मार्गदर्शन करत आहे. आपण बोलत आहोत BDSC, ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटर. चला तर जाणून घेऊया संस्थेचा प्रवास, त्यांची वाटचाल, त्यांच्या बिझनेस बद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडूनच. तर आपल्या सोबत आहेत डॉक्टर अनिता विभांडी, ज्या ओनर आहेत BDSC ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटरच्या. मॅम नमस्कार. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत BDSC ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटर विषयी, तसंच तुमचा प्रवास, तुमच्या वाटचाली. चला तर मग आज समजून घेऊया BDSC ला. नमस्कार आणि धन्यवाद मॅम, तुम्ही आम्हाला संधी दिली. BDSC ची स्थापना करण्यामागची प्रेरणा काय आणि 2009 पासून BDSC चा प्रवास कसा राहिला? नमस्कार, मी डॉक्टर अनिता विभांडेक. बेसिकली 2000 साली माझं BEd झालं. सुरुवातीला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु काही कारणास्तव नाही होऊ शकलो आणि मग शिक्षकीचा प्रवास चालू झाला. त्यानंतर मला ऑर्गनाइज फॅक्टरीमध्ये जॉब होता. केंद्रीय विद्यालयातही जॉब मिळाला. पण मुलं झाल्यावर जी काही घरची जबाबदारी होती ती सांभाळण्याची प्रायोरिटी माझी होती. मिस्टरांचा जो काही जॉब होता तो रिस्पॉन्सिबल जॉब असल्यामुळे एकाला कोणाला तरी घराकडे लक्ष देणं गरजेचं होतं आणि घर हे माझं प्रायोरिटी बेसवर ठेवून आधी मुलांच्यासाठी जो काही ग्रुप निर्माण झाला आणि त्यासाठीच मग मी ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटरची स्थापना केली. बेसिकली झालं कसं की त्या दरम्यान मला वैदिक मॅथची ओळख झाली. माझं MSc मॅथमॅटिक्स झालेलं होतं आणि तरी देखील काही कॅल्क्युलेशन करायला आपल्याला खूप वेळ लागत असतो. पटकन आपल्याला कॅल्क्युलेशन जमत नाही. बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मी स्वतः देखील अपेअर झाली होती. केंद्रीय विद्यालयाची झाली, POची झाली. तर अशा एक्झाम मध्ये बऱ्याचदा जे काही कॅल्क्युलेशन असतं, जे बेसिक गोष्टी आहेत त्या करायला खूप वेळ लागत होता, म्हणजे इव्हन MSc मॅथ्स असून देखील. आणि त्यामुळे मला ऍज अ क्युरियसली मी वैदिक मॅथमॅटिक्स एज्युकेशन घेतले इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक मॅथमॅटिक्स कडून आणि मला त्यात खूप आवड निर्माण झाली. आणि त्याचं जे काय आहे ते सगळीकडे त्याचा प्रचार व्हावा, सगळ्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट व्हावा, हा एक माझा उद्देश होता. त्यावेळेस आम्ही जे काही वैदिक मॅथमॅटिक्स चालू केलं, ऍक्च्युली बघा वैदिक मॅथमॅटिक्स ही आपल्याला इट इज अ गिफ्ट गिव्हन बाय इंडिया. आपल्या भारताने ती देणगी दिलेली आहे. भारतातल्या अथर्ववेदातून याचं सगळं काही इन्व्हेन्शन झालेलं आहे. परंतु आपल्या भारतातील लोक असं आहे ना की जोपर्यंत दुसऱ्यांनी त्याला इम्पॉर्टन्स देत नाही तोपर्यंत आपण त्याचं इम्पॉर्टन्स मानतही नाही. जॉर्ज क्लेवर जे आहे फॉरेनर, त्यांनी त्याच्यावर बरेच पुस्तकं लिहिली आणि बरेच लाखोनी मिलियननी ते कमवत आहेत. परंतु आपल्या भारतामध्येच त्याचं इन्व्हेन्शन होऊन ते खूप मागे पडत होतं. आणि म्हणून मी वैदिक मॅथमॅटिक्सचे क्लासेस चालू केले. त्या दरम्यान मग जो काही आपला क्लासेसचा होता पूर्ण माझ्या मुलांना एक ग्रुप मिळत गेला आणि अकॅडमिकचेही आम्ही जे काही हुशार मुले त्यांच्यासाठी अनेकशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन त्यांना मार्गदर्शन मिळावं. जे काही आपले मराठी लोक आहेत आपण बघितलंय की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये खूप मागे राहतात. त्याचं कारण असं आहे की ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते तयारीला लागतात आणि मग आपण म्हणतो की अरे नाही, मग म्हणजे काही लोक तर आपण बघितलंय ना, हॉल तिकीट येऊ द्या मग मी एखादं पुस्तक घेऊन येईल कुठून तरी आणि वाचेल. तसं नसतं. इट रिक्वायर डेडिकेशन. कोणतीही गोष्ट अगदी तुम्ही डेडिकेशनने केली पाहिजे, अगदी लहानपणापासून केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही जे क्लासेस जे मी चालू केले जनरली ते 5th पासून चालू केलेले. 5th to 12th चे आमच्याकडे क्लासेस होतात. तर त्यावेळेस लहानपणीचं जे वय आहे ते मोल्डेबल एज आहे. त्यावेळेस आपण पाहिजे तसा आकार देऊ शकतो. मुलांना अभ्यासाचं जे काही कठीण परिश्रम करायचं आहे त्याची सवय ही लहानपणापासून लागत असते. 5th ची पण बॅच आमची 3 अवर्सची असते आणि त्यावेळेस मुलं आनंदाने एन्जॉय करत स्ट्रेस फ्री लर्निंग करत असतात आणि त्यांना एक 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 यशाची पायरी ते स्टेप बाय स्टेप चढत जातात. आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतो की असे बरेचसे विद्यार्थी आज आपल्या खूप चांगल्या पोझिशनवर आहेत. आपले बरेचसे विद्यार्थी जे आहेत खूप अतिशय चांगल्या पोझिशनवर MPSC पास झाले, UPSC पास झाले. म्हणजे खूप असं एक प्राऊड फील होतं.
आम्ही जे काही माझ्या इथून जे काही स्टुडंट बाहेर निघालेले आहेत ते खूप असं कमी आहेत क्वांटिटीने. आम्ही क्वांटिटीकडे लक्ष दिलं नाही, तर क्वालिटीकडे आपण लक्ष दिलं. खूप जरी कमी असेल परंतु प्रत्येक स्टुडंट हा एकदम आज भारताला आपण एक चांगला नागरिक दिलेला आहे, यशस्वी पॉलिटिशियन दिलेले, यशस्वी म्हणजे पॉलिटिशियन मध्ये पण आहेत आपले स्टुडंट, किंवा इकॉनॉमिक्स आहेत, डॉक्टर, इंजिनियर तर आहेतच. अतिशय चांगल्या IIT सारख्या नामांकित संस्थेतून त्यांनी केले. आता एक स्टुडंट MBBS झाली होती, UPSC पण पास झाले, तरी पण तिने ते UPSCचं पद नाकारून ती म्हटली नाही मॅम मला MD करायचं होतं. म्हणजे खूप सगळ्या क्षेत्रांमध्ये आपले BDCचे जे स्टुडंट जेव्हा चमकतात ना, म्हणजे कधी कधी तर आम्ही ओळखत नाही त्यांना, पण ते येऊन सांगतात मॅडम मी तुमच्याकडे शिकायला होतो, तुमच्या अभ्यासाचा मला खूप आनंद, म्हणजे जो काही फायदा झाला. आताच एक स्टुडंट आहे आपला मनीष भुजबळ, तो IIM अहमदाबादला त्याचं 99% आलं आणि कॅटच्या एक्झामिनेशन मध्ये त्याला वैदिक मॅथचा किंवा आपले जे काही रिझनिंग वगैरे त्यांचा जो काही फायदा झाला आणि ते स्वतःहून पुढे येऊन सांगतायत. त्यावेळेस म्हणजे खरंच प्राऊड फील होतं. एक मला तर खूप आनंद होतो. BDC टीम आहे आता आमची. सुरुवातीला आम्ही वन मॅन शो होता, पण आता माझ्याकडे एक चांगली टीम आहे आणि म्हणजे झाले आता एक आम्ही आता व्यवस्थित आता आपण संस्था म्हणू शकतो. सुरुवातीला मी ऍज अ पॅशन काम करत होती, घर आणि मुलं सांभाळत. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी MBBS करते, 3rd इयरला आहे आणि मुलगा बीट्सला शिकतोय. म्हणजे माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या आता थोड्याशा कमी झाल्या आहेत आणि म्हणून मी आता पूर्णपणे फोकस करून आता ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटरला संस्थेत ग्रो करण्याकडे आता आपण लक्ष देणार आहोत. CBSE, ICSE, स्टेट बोर्ड, नीट ज्या तुम्ही तयारी करून घेता, तर ती तयारी कशी करून घेता विद्यार्थ्यांकडून? आपल्याकडे जर मॅडम बघितलं ना, म्हणजे माझ्याकडे विशेषतः सगळ्या स्कूलचे, मी असं काही पर्टिक्युलरली ठेवले नाही की ह्या स्कूलचेच मुलं पाहिजे. पनवेलमध्ये जर बघितलं ना, CBSE स्कूल खूप सारे आहेत आणि त्यात प्रत्येक जण आपापले पब्लिकेशनचे बुक्स रेफर करतात. आम्हाला शिकवताना खूप त्रास होतो, पण मॅनेज करून घेतो आणि त्यानिमित्ताने उलट आम्ही सांगतो की दुसऱ्या मुलांना पण तुम्हाला नॉलेज अजून मिळत असतं. ICSEचं पण तुम्हाला शिकायला मिळतंय, स्टेट बोर्डचं पण शिकायला मिळतं. इव्हन माझे CBSEचे स्टुडंट असले तरी ते स्टेट बोर्डचाही अभ्यास करतात माझी मुलं. कारण की जेव्हा तुम्ही 11वी 12वीला JEE नीट देणार आहे त्यावेळेस येणारा स्टुडंट हा स्टेट बोर्डचा, CBSEचा, ICSEचा असं काही बायफर्केशन होणार नाहीये. डायरेक्टली तुम्हाला ते जे काही क्वेश्चन असतात ना ते MCQs असणार आहे, चॉईस करायला लागतात आणि ऑप्शन इतके निवडर असतात ना. जेव्हा तुमचा डीप अभ्यास झालेला असेल, पूर्ण ती कन्सेप्ट तुम्हाला शिकलेली असेल, तर अशा वेळेसच तुम्हाला त्याचे आन्सर्स व्यवस्थित कॉन्फिडेंटली देता येणार आहे आणि त्यामुळे मुलांची विशेष म्हणजे डिसिजन ऍबिलिटी पण डेव्हलप होते. कारण की आपल्या पुढे दरवेळेस काही ना काही समस्या असणार आहे, तर ह्या 4 समस्येपैकी किंवा कोणतं चॉईस करायचंय, तर ती जी काही आपलं डिसिजन ऍबिलिटी आहे ती पण मुलांची डेव्हलप होते. आणि सगळ्या सिलेबस माझ्याकडे सगळे मुलं एकदम आनंदाने असतात आणि ज्यांना कठीण परिश्रमाची तयारी आहे आणि जीवनात काहीतरी करायचे असे स्टुडंट आपल्याकडे टिकून राहिलेले आहेत. अक्षरशः आता एक स्टुडंट होती तेजल बनवार, 3rd पासून 12 पर्यंत होती, किंवा बरेचसे स्टुडंट आहेत माझे तर मुलं होते स्वतःचे, त्यांना आम्ही कुठेच गेले नाही, पण अशी बरेच स्टुडंट आहेत की जे 10-10 वर्ष 7-7 वर्ष माझ्याकडे टिकून राहिलेले आहेत. वैदिक मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंगचा तुम्ही तुमच्या अभ्यासात कसा फायदा करता किंवा तुमच्या स्टुडंटला त्याचा कसा फायदा होतो? आताच मी सांगितलं मॅम की IIM एक्झाम मध्ये कॅटची जी एक्झाम असते त्यामध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंग आणि वैदिक मॅथ्सचा बेनिफिट होतोच आहे. वैदिक मॅथ्स मध्ये रेग्युलर जरी आपण बघितलं, जे काय आता कॅल्क्युलेशन असतं, जे काही रेग्युलर तुमच्या पेपरमध्ये 80% ऑफ जो टाइम असतो तो रफ कॅल्क्युलेशन मध्ये जातो, खडेगाशी करत बसतात, तर तो वेळ तुमचा वाचतो आणि यू कॅन यूज दॅट टाइम फॉर युटिलाइज. तो पेपर प्रेझेंटेशन मध्ये आपण युटिलाइज करू शकतो. म्हणजे तुमचा रेग्युलर एक्झाम मध्ये त्याचा होणारच आहे फायदा. आणि विशेष म्हणजे त्याच्याने मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता वाढते. कारण की जेव्हा ते 5 डिजिट बाय 5 डिजिट सिंगल स्टेप मध्ये करतात तर नक्कीच त्यावेळेस त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं. आता माझी ही बॅच चालू आहे आता व्हॅकेशन मध्ये, अक्षरशः म्हणजे 10-12 दिवसात त्या मुलांचा स्पीड इतका वाढलाय. आता त्यांना म्हणजे 50 सम करायला, जे काही 5th 6th पण मुलं आहेत तरी 50 सम करायला ज्यांना आधी अर्धा तास लागत होता आता ते 10 मिनिटापर्यंत आलेले आहेत. बरोबर.
मागच्या वर्षी ज्यांचं झालंय तो एक स्टुडंट आता 2 मिनिटात 50 सम करायला लागलेला आहे. ग्रेट. आणि मी ऐकलंय की पनवेलमध्ये वैदिक मॅथ्सचे क्लासेस फार कमी आहेत आणि लोकांचा तुमच्याकडे येण्याचा ओघही फार चांगला आहे, कारण तुमची शिकवण्याची पद्धत किंवा पुढे ज्या पद्धतीने तुम्ही गाईड करता त्याच्यामुळे लोकही तुमच्याकडे फार बऱ्यापैकी असतात कायम. आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतो वैदिक मॅथ्ससाठी माझं त्यांचं आमचं बॉन्डिंग एवढं होतं, त्यानंतर ते रेग्युलरला यायला पण लागतात. बऱ्याचदा असंच झालेलं आहे. आणि ते जर बघितलं ना, जरी आपण एका लेवल, बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं की एक लेवल म्हणजे ती 12 आठवड्यांची असते, पण तो आपण तसं न घेता जोपर्यंत त्या मुलाला येत नाहीये, इम्प्लिमेंटेशन मध्ये तो करत नाहीये किंवा रेग्युलर याची आम्ही बऱ्याचदा एक्झाम घेतो आणि जोपर्यंत त्याला मोर दॅन 90% मार्क्स मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांची प्रॅक्टिस चालूच ठेवतो आणि मग त्याला एक्झामिनेशनला अपिअर करून त्याचं सर्टिफिकेट त्यांना मिळत असतं. स्ट्रेस खूप वाढलाय हल्ली स्टुडंट मध्ये, तर अशा स्ट्रेस मध्ये तुम्ही त्यांचा अभ्यास कसा घेता किंवा कसं आनंददायी वातावरण बीडीएससी मध्ये ठेवता? कारण मी नेहमी ऐकते की बीडीएससी मध्ये मुलं खूप स्ट्रेस फ्री असतात, आनंदी वातावरणात शिकतात, तर हे कसं शक्य होतं बीडीएससी ला? मॅडम आमच्याकडे स्टाफ एक तसा डेडिकेटेड आहे आणि आम्ही म्हणजे फन विथ लर्न मजा करत शिकवतो. मध्येच आम्ही गेमही घेतो. थोडं 3 तासाचा जरी क्लास असला 5 मिनिटाचा ब्रेक मिळतो आणि मुलं बरोबर 5 मिनिट्स मध्ये येतात. त्याच्यातही कधी कधी लिडरशिप देतो की चला तू लीडर आहे, तू 5 मिनिटात आणायचंय, म्हणजे दोघांना मुलं थोडस खेळून येतात आणि त्यावेळेस आम्ही मध्ये मध्ये त्यांचे गेम्सही घेतो. एक्झाम झाल्यावर मी आमच्या क्लासमध्ये टेरेसवरती चेस वेगवेगळे जे काही गेम्स आहेत ते मुलांना एकत्र आणून, कसं असतं आता घरी एकटे असतात, कधी कधी 2 जण असतात तर ग्रुपमध्ये त्यांचं खेळणं होत नाही, तर तिथं आम्ही एखाद दिवशी गेमचंही अरेंज करतो आणि मुलांचं एकमेकांशी बॉन्डिंग टीचरचं खूप चांगलं आहे. आणि ह्या ज्या आम्ही एक्झाम्स घेत असतो ना मध्ये मध्ये, तर त्यांचं कसं असतो त्या ऍटमॉस्फिअर मध्ये त्यांना म्हणजे एक्झाम द्यायची सवय होते आणि त्यामुळे त्यांचं जो काही स्ट्रेस कमी होऊन जातो. कधी ते हारतात, कधी जिंकतात, म्हणजे हारण्याची पण ते कधी अपयश पचवण्याची पण त्यांच्यात क्षमता निर्माण होते. कारण की सगळ्याच ठिकाणी जीवनात आपण यशस्वी होणार किंवा पहिल्या अटेम्प्ट मध्येच आपलं काही गोल अचीव्ह होणार असं नाहीये, पण त्यांची खिलाडू वृत्ती पण वाढत जाते. मुलं अशी असतात की जे स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत किंवा त्यांना वाटतं की मी हे नाही करू शकत, तर अशा मुलांसाठी तुम्ही काय करता किंवा कसं त्यांचा कॉन्फिडन्स वाढवता? खूप चांगला प्रश्न आहे मॅम. मी बीएड करत असताना आम्हाला एज्युकेशनच्या खूप वेगवेगळ्या डेफिनेशन अभ्यासाला मिळाल्या होत्या. त्यातल्या त्यात सगळ्यात मला जी काही आवडलेली डेफिनेशन होती की टू ब्रिंग आउट बेस्ट इन यू. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं असणार आहे आणि आपल्याला तेच उभारून काढायचं आहे. जे काय आता मेकअप आर्टिस्ट असते ती पण जे काही चांगले फीचर्स असणार आहे त्यांना आपण हे करणार म्हणजे ग्रो करत असतो. तसं प्रत्येक स्टुडंट मध्ये जे काय आहे ते त्यांना कॉन्फिडन्स निर्माण करणं ह्याच आमच्यामध्ये बेसिक जो असतो ना, हे लहानपणापासून आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट देतो की कॉन्फिडन्स निर्माण करणं. वेगवेगळ्या एक्झाम घेऊन एक्झाम घेण्यामागचा उद्देश तो किती इंटेलिजंट आहे असं नसून की त्याला काय समजलेलं नाहीये त्याच्यावर आमचा फोकस असतो की चला त्याला 20 आउट ऑफ 17 मार्क्स मिळाले, मग 3 मार्क्स कुठे गेले, का गेले, त्याचं आम्ही अनालिसिस करतो की अरे फॉल्टी रिडिंग आहे, फॉल्टी अंडरस्टँडिंग आहे, काय चुकलंय का, सिली मिस्टेक्स केलंय तुम्ही. म्हणजे कधी कधी आता परवा आता MTSC ची एक्झाम आहे आमची, त्याची प्रॅक्टिस चालू आहे. नीटची एक्झामिनेशनची प्रॅक्टिस चालू आहे. आता जेवढे पण स्टुडंट एक्झाम देत आहे आपले नीटचे 10 मुलांचा आताही चालू आहे पेपर. एवढी वेनेसडे आणि संडेला आम्ही पेपर घेतोय. तर 10 मधले 10च्या 10 MBBS किंवा BDS गव्हर्नमेंट कॉलेजला जातील एवढी त्यांची तयारी झालेली आहे. म्हणजे तेवढे आम्ही प्रयत्न करून घेतो. अगदी अक्षरशः 8-8 तास पण बसवतो कधी मुलांना. आमचंही स्वतः दिवसभर क्लासेस चालूच असतात. मी स्वतः त्यांच्या समोर बसलेली असते. त्यासाठी तुम्ही एव्हरी मंथ पॅरेंट्स मीटिंग पण घेता, तर त्या पॅरेंट्स मीटिंगचा कसा फायदा होतो मॅम? कसं असतं मॅडम, हल्लीचे पॅरेंट्स खूप बिझी झालेले आहेत. कधी कधी जातो खूप मोठा क्लास लावून दिला, आम्ही खूप जास्त फी भरली आणि आपली जबाबदारी संपली असं त्यांना वाटत असतं. तो उलट माझं तर म्हणणं आहे की त्यांचं बॉन्डिंग पण झालं पाहिजे. आम्ही त्याचंही पॅरेंटिंग पण करतो की नाही तुमचं आपल्या मुलाशी बॉन्डिंग इज इम्पॉर्टंट. जे काही फक्त एज्युकेशन करिअर तर आहेच, आम्ही कसं सर्वांगीण विकासावर पण भर देत असतो.
की मुलांना आणि पॅरेंट्स एकमेकांचं अटॅचमेंट झालं पाहिजे, एकमेकांचा रिस्पेक्ट पण वाटला पाहिजे. ज्यावेळेस 1-1 मध्ये येतात मुलांची प्रोग्रेस बघून त्यांनाही थोडं बरं वाटतं की आम्ही प्रत्येक स्टुडंटची वेगळी फाईल बनवलेली आहे, रिपोर्ट कार्ड असतं, जे काही आमचं प्रत्येक चॅप्टर वाईज टॉपिक वाईज पिरियडिक टेस्ट असतात त्यांचं आम्ही फायलिंग करून मग आल्यावर ते दाखवलं जातं किंवा मुलांनी काही चांगलं काम केलं असलं त्याचंही त्यांचं कौतुक होतं. आम्ही स्टुडंट ऑफ द वीक करतो, तिथे त्यांचे फोटोज वगैरे लावलेले असतात, ते बघून पॅरेंट्सला बरं वाटतं की चला अरे आपल्या मुलाचा फोटो लावलेला आहे आणि मुलं कोणत्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहत आहेत, कोणासोबत ते वाटतायत. कारण की हल्लीच्या काळामध्ये म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये चांगलं ग्रो होणं हे पण महत्वाचं आहे. एज्युकेशन आणि करिअर तर सगळीचकडे होणार आहे, नो डाऊट. सगळीकडे हे बघा कसं असतं, जे काही निसर्ग ज्ञान हे सगळीकडे. हल्ली गुगलला काय एका सेकंदात विचारलं म्हणजे पता सब कुछ है लेकिन आता खुश नाही असं होऊन जातं. सगळं माहिती असतं परंतु ते कुठे कसं इम्प्लिमेंटेशन करावं ते पण आपण हे करत असतो. आणि म्हणजे पॅरेंट्स आले की त्यांना ग्रोथ करते किंवा काही मुलांचे काही प्रॉब्लेम असेल तेही डिस्कस करतात. अरे आमचा मुलगा मोबाईल बघतोय जास्त किंवा आमचं ऐकत नाही, मग आम्ही हळूहळू त्याला थोडं काउन्सिलिंग करून त्यावरही काम करतो. बरोबर. आणि हे एक चांगलं सोल्युशन मिळतं ऍक्च्युली पॅरेंट्सला की तुम्ही ह्या गोष्टींकडेही लक्ष देताय. म्हणजे फक्त अभ्यासच नाही घेतात, तर समजा मुलगा एखादा खूप जास्त मोबाईल बघतोय किंवा अभ्यास नाही करत आहे, कुठेतरी अजूनच कुठेतरी भर पडतो, तर ह्यासाठी तुम्ही प्रयत्न आता मागे एक स्टुडंट आले की सारखे मोबाईल, मग त्यांना त्याच्यावर म्हटलं ठीक आहे आम्ही काय करतो मुलाला पण वेगळं विचारतो, पॅरेंटच्या सोबत म्हणजे फक्त पॅरेंटच्या सोबत पण डिस्कशन करतो की मुलासोबत न करता त्यांच्याशी कसं तुम्ही वागायला पाहिजे. आल्यावर वडिलांनी पण फक्त ऍज अ जेलर सारखं नाही की काय केलं आज दिवसभरात हे केलं का, किंवा मम्मीने फक्त कंप्लेंट न करता असं झालं तसं झालं तर ठीक आहे त्यांचा दिवस कसा होता, काय चांगलं झालं, थोडंसं ऍज अ फ्रेंड्स पण तुम्ही त्यांच्याशी जर कम्युनिकेशन केलं तर पुढे तुमचं चांगल्या पद्धतीने बॉन्डिंग होणार आहे. हे पॅरेंट्सलाही आम्ही समजून देतो. हे बघा फक्त मार्क महत्वाचे नाहीयेत, मार्कांबरोबर तुमचं एकमेकांशी, आता हल्ली प्रत्येकाला एक नाही तर 2 मुलं असतात, मग त्यामुळे आपल्या मुलांचं सोबत रिलेशन IQ बघा, IQ तर सगळ्यांचं चांगलं असतं हल्ली, पण EQ पण चांगला होणं गरजेचं आहे, इमोशनल क्वोशंट, आणि त्यामुळे त्यावरही आम्ही फोकस करत असतो. EQ हे खरं तर मी आज फर्स्ट टाइमच ऐकते, तर त्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा मॅम. आता EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट. आपण जर बघितलं काही जणांचं खूप इंटेलिजंट असतात, अगदी आउट ऑफ मार्क्स असतात, पण त्यांचे फ्रेंड्स कोणीच नसतात. म्हणजे जे काही इमोशनल क्वोशंट आहे प्रत्येकाशी ऍडजस्ट करण्याचं, समजून घेण्याचं, काही गोष्टी ह्या पण डेव्हलप होण्याच्या गरजेच्या आजच्या काळात. तेव्हा तुम्ही मोठी कंपनी जरी स्थापन करणार आहे तेव्हा सर्व 10 लोकांना तुम्हाला सांभाळायचंय, त्यांचे प्रत्येकाच्या अडचणी सांभाळून घ्यायच्या आहे. हल्लीच्या काळात म्हणजे माझ्या तर माहितीप्रमाणे IQ पेक्षा EQ वरच फोकस केला पाहिजे, किंवा फॅमिली आता हल्ली टिकत नाही तर फॅमिलीसाठी पण EQ महत्वाचं आहे. ही खरंच खूप छान माहिती मॅमने सांगितली की IQ महत्वाचं आहे, ज्याच्यावर आपण प्रत्येक जण काम करतो, पण IQ सोबत EQ पण महत्वाचा आहे, ज्याच्यावर प्रत्येकाने विचार करावा. तुम्ही प्रत्येक सेशन प्रत्येक चॅप्टर नंतर डाऊट सॉल्व्हिंगचे सेशन्स घेता असं मी ऐकलंय. म्हणजे खरं तर ब्रेन डेव्हलपमेंटची कामाची पद्धत किंवा शिकवण्याची पद्धत खरंच खूप छान आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी जे काही ऐकले त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक प्रकरणानंतर डाऊट सॉल्व्हिंगचे सेशन घेता, तर मग त्याचा मुलांना कसा फायदा होतो? आमच्याकडे मी सांगितल्या पद्धतीने 3-4 स्कूलचे पण स्टुडंट असतात ना, हे आम्ही मान्य करतो. आणि त्यावेळेस होतं काय की आधी कन्सेप्ट आम्ही समजून सांगतो, असं नाही की फक्त भूकंपट्टी करा, काही 10 लिहा किंवा लर्निंग करा फक्त. तर ऍट फर्स्ट वी एक्सप्लेन ईच अँड एव्हरीथिंग. त्यांना सगळा लेसन आम्ही समजून देतो. मग नंतर त्यांच्या टेक्स्टबुक मधून वाचून त्यांचे इन टेक्स्ट क्वेश्चन असतील, टेक्स्चुअल क्वेश्चन असतील ते त्यांच्याकडून लिहून काय इम्पॉर्टंट नोट्स लिहून देतो. त्यानंतर 2-3 दिवस देऊन त्यांना मग त्याच्यावर टेस्ट घेतली जाते. टेस्ट घेतल्यानंतर मग आपल्याला कळतं की या स्टुडंटला काय समजलंय किंवा नाही समजलंय, कोणती कन्सेप्ट नाही समजली, त्यांचे काही डाऊट्स असतील मग ते पण आपण डिस्कस करत असतो. एकदा नाही, आम्ही तर म्हणतो तुम्ही 10 पण डाऊट विचारा. म्हणजे कसं असतं जोपर्यंत तुम्हाला ती कन्सेप्ट समजली असेल ना, मग क्वेश्चन कसा येऊ दे ते
त्यांचं क्लिअर होतं. आता सांगायला म्हणजे हरकत नाही, 6वीची माझ्याकडे जी बॅच आहे, होमी बाबाची बॅच असते, तर तिला जे काही सायन्सचे सर शिकवायला येत होते, बाहेरचे फॅकल्टीज पण आपण बोलवतो, ते 11th स्टँडर्डला पण शिकवायला जातात दुसऱ्या कुठल्या क्लासेसला. तर तिकडच्या 11च्या मुलांना ते आपल्या 6च्या मुलांशी कम्पेअर करत होते की त्या मुलांना काहीच येत नाही मॅम, तुमचे मुलं एवढे छान आन्सर देत आहेत. 6चे मुलं असून त्यांना सगळ्या गोष्टी एन्जॉय करतायत, सगळे त्यांना मोशन हे टाईप म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना समजलेली आहे. कसं अंडरस्टँडिंग जर झालं ना, जे मुलं आता आपल्याकडे 6वीचे मुलं भूमी बाबासाठी जे तयार होतात त्यांना 9-10 ला गेल्यावर लर्निंग करायची बिलकुल गरज नाही वाटत. त्यांना म्हणजे विदाउट लर्न करता त्यांना पूर्ण आउट ऑफ मार्क्स मिळून जात आहे. आणि जेई नीटला पण त्याचा त्यांना खूप बेनिफिट होतो. फक्त अभ्यासातच नाही तर तुम्ही पब्लिक स्पीकिंग साठी पण मुलांना तयार करताय असं मी ऐकलंय, तर मग त्याबद्दल काय सांगाल? त्याचा पण सांगितलं की मध्ये मध्ये आम्ही सहज ऍक्टिव्हिटी घेत असतो, मेमरी टेस्ट आहे किंवा ऑन द स्पॉट तुम्हाला एक्स्टेम्पोर दिलं की कुठलाही टॉपिक दिला, चला बोला. मग त्यामुळे मुलांची डेव्हलपमेंट होते. चला टाइम बद्दल बोला, थोडासा जो काही 10-15 मिनिटाचा असतो आम्ही ऍक्टिव्हिटी करत असतो, तर त्याच्याने मुलांची डेव्हलपमेंट म्हणजे जे आपण म्हणतो ओव्हरऑल डेव्हलपमेंट कडे त्यांचं होतं. आता प्रेझेंटेशन करायला त्याला पण आम्ही चान्स देतो. एखादा स्टुडंट नाही आलाय तर चला दुसरा स्टुडंट, 6th स्टुडंट पण काल मी काय अभ्यास केला तो त्याला एक्सप्लेन करून देतो. म्हणजे त्याच्या कन्सेप्ट पण चांगले व्यवस्थित क्लिअर होतात आणि ते स्टुडंटलाही कळतं आणि त्यांना प्रेझेंटेशन स्किल येतं. आता जे स्टुडंट आपल्या इंजिनिअरिंगला गेलेले आहेत ते सांगतात मॅम आपके पास हमने ये सब किया ना अभी, इसलिए हमें कॉन्फिडेंटली वहाँ पे प्रेजेंटेशन अच्छे से करते हैं. आता फर्स्ट सेकंड इयरच्या मुलाचं तर म्हणजे माझ्या मुलाचं याच्यासाठी सिलेक्शन झालं डायरेक्ट इंटर्नशिपसाठी. तशी सेकंड इयरला आहे तरी इंटर्नशिप मोठ्या चांगल्या कंपनीत त्याचं सिलेक्शन झालं. कारण की प्रेझेंटेशन स्किल जे काही 3rd-4th इयरची मुलं जे करत असतात तर त्यांच्यापेक्षा चांगले हे फर्स्ट इयरची मुलं करतायत आणि त्यामुळे मग त्याचं त्यांना बेनिफिट मिळत असतो. म्हणजे पब्लिक स्पीकिंग, आता मी सांगितलं की आमचा एक स्टुडंट आहे तर तो पॉलिटिशियन म्हणजे एक लीडर पण झालेला आहे. तर सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना चांगलं यश मिळत असतं. त्याच्यामुळे बीडीएससीच्या शिक्षणामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलले अशी काही उदाहरणं सांगा. कारण मी ऐकलंय बरंच की बीडीएससीचे स्टुडंट डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, एमपीएससीच्या एक्झाम क्रॅक करतायत, तर अशी काही उदाहरणं सांगा. म्हणजे सांगायला खूप अभिमान वाटतो, खूप आहेत. आता जे आपले तेजल बनवामध्ये 3rd-4th पासून माझ्याकडे येते, अक्षरशः तिचे वडील भेटले ना अजून येते, पण एक मोठे ऑफिसर आहेत तरी ते नमस्कार करतात, नाही मॅम आपने मेरे बच्ची का पुरा लाईफ चेंज कर दिया. आता ती फॉरेनला सर्व्हिसला आहे, IIT मुंबईतून तिथनं एज्युकेशन झालं. आता सांगितलं म्हणजे IIM मधून म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यावर त्याने कॅट एक्झाम दिली MBA साठी, जे काही IIM ला त्यांचं सिलेक्शन झालं. असे खूप सारे आहेत. आता एक जो स्टुडंट होता त्याचे म्हणजे वडील गॅरेज होतं त्यांचं, तरी तो MPSC पासून टाउन प्लॅनर म्हणून त्याचं पोस्टिंग झालंय पुण्याला. असे खूप सारे स्टुडंट आहेत. KM मध्ये लागलेले, JJ मध्ये लागलेले, आपले कानपूर IIT ला, मद्रास IIT ला अनिकेत शेवडे होता. अक्षरशः 10-10 तास अभ्यास करायचा तो, म्हणजे त्याचे डोळे असे बघायचो ना आम्ही. त्याच्या पॅरेंट्सनी खूप मेहनत करून घेतली होती. पॅरेंट्सची कसं पॅरेंट्स, टीचर आणि स्टुडंट हे तिघांचं एक ट्रायंगल आहे. जोपर्यंत तिघं एकत्र ज्याने त्याने त्याची ड्युटी व्यवस्थित केली तर नक्कीच आपल्याला सक्सेस मिळत असते. बरोबर, हे महत्वाचं आहे की जसं टीचर महत्वाचे आहेत तसे पॅरेंट्सही महत्वाचे आहेत आणि स्टुडंटही महत्वाचे. म्हणजे तिघांनी जर एफर्ट्स लावले तर एक चांगला स्टुडंट होती. एकदम असं पंचशील नगर मधल्या मी सुरुवातीपासून 1-2 स्टुडंटला असं फ्री मध्ये पण शिकवत असते. तर त्याच्यातली एक स्टुडंट होती, ती पण आता एक प्रोफेसर म्हणून झालेली आहे. म्हणजे परिस्थिती खूप साधारण होती, पण त्यांचे पॅरेंट्स पण असं फ्री मध्ये नाही, ठीक आहे तुम्ही कमी घ्या फी, जेवढी मिळेल तेवढी, पण तिलाही समजून दिलं की नाही बाबा आपल्याला सेल्फ रिस्पेक्ट साठी आपल्याला काम करणं महत्वाचं आहे. आई अक्षरशः भांडे वगैरे घासायची, पण तिने आता चांगल्या पद्धतीने प्रोफेसर झाली. म्हणजे सगळे त्या स्टुडंटकडे बघून एक अभिमान वाटतो. पैसा जरी कमी कमवला असेल परंतु ही जे काही लोक आहेत त्यांचं प्रेम आहे. अजूनही स्टुडंट येऊन कुठेही जरी भेटले ना, आता इतके मोठे झाले तर म्हणजे आपल्याला ओळखू येत नाही, परंतु खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी यश घातलेले आहे आणि ते बघूनच एक टीचरला तर सर्वात जास्त आनंद तोच होत असतो. बरोबर, शिक्षकांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे BDSC आज कितीतरी वर्ष म्हणजे जवळजवळ 15 वर्ष BDSC काम करते. तर खरंच आहे की बरेच स्टुडंट त्यांनी जन्माला घातलेत आणि चांगले स्टुडंट जे आज बाहेरही आहेत, चांगल्या हुद्द्यावर काम करतायत, चांगल्या पोझिशनवरती आहेत आणि हे BDSC मुळे आहे, ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटरमुळे. जसं तुम्ही म्हटलात तसं की पॅरेंट्स, टीचर आणि स्टुडंट तिघांचं एक ट्रायंगल आहे जे एक बेस्ट वर्क करायला लागलं की चांगला स्टुडंट बाहेर पडतो. BDSC गेली 15 वर्ष काम करते आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करते. तर पुढे काही विस्तार करण्याची योजना आहे का, किंवा ब्रांचेस काही नवीन आणणार आहे का BDSC, किंवा फ्रँचायझी काही मॉडेल आणणार आहे का? सध्या आता 1 वर्ष तरी नाही. कसं असतं, सुरुवातीला जरी मी 15 वर्षापासून करते मॅम, परंतु आतापर्यंत मी ऍज अ पॅशन करत होती. म्हणजे एक त्याला आपण कॉर्पोरेट रूप नव्हतं दिलं, परंतु आता ह्या वर्षी मी अति वेगळ्या सगळ्या पद्धतीने जसं एक मला पाहिजे होतं मॉडेल त्या पद्धतीने तयार केले. आम्ही डिजिटल पॅनल आणले, सगळं लॅबचे इक्विपमेंट आणले की मुलांना सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करता याव्या, म्हणजे त्यांना शिकता यावं. आतापर्यंत आम्ही चुनाभट्टीतून छोटे छोटे किट मी आणत होती जे काही आपल्या होमिओपॅथीचे एक्सपेरिमेंट साठी, परंतु आता मी सगळे काही किट आणलेले, इव्हन मॉडेल, स्केलेटन सिस्टीम. म्हणजे जेव्हा स्टुडंटला सगळ्या गोष्टी जेव्हा ते समोर व्हिज्युअलाइज करायची गरज नाही पडणार आहे, एक्सपिरियन्स करतील. डिजिटल पॅनल, AC रूम, आजच्या मॉडर्न एज्युकेशनची काही गरज आहे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांना ज्या ज्या फॅसिलिटी देता येतील, वेगवेगळे क्लासरूम आहे, आता आम्ही ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेले आहे. आणि वैदिक मॅथची फ्रँचायझी माझी ऑलरेडी 2-3 जणांनी घेतलेली आहे, तर त्याच्यावरही मला काम करायचं. पण पहिल्यांदा आधी जे आपल्यावर विश्वास ठेवून स्टुडंट आलेले आहेत, बरोबर, आणखी त्यांच्याकडे माझं फोकस आहे. आता माझी 10ची बॅच छोटी आहे, परंतु त्यांना मी कमिट केले की सगळ्या स्टुडंटला आपले 90% पेक्षा जास्त मार्क मिळणं म्हणजे मिळतील एवढी मला गॅरंटी आहे. तेवढं आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ, तेवढे प्रॅक्टिस, जे पण काही एफर्ट्स आहे तेवढे आम्हाला करायचे आहेत. म्हणजे त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न अधिक असतील. आपल्याला पैशांपेक्षा पण कसं आधी रिझल्ट ओरिएंटेड एज्युकेशन करायचं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी तर आम्ही ते फॉलो करतोच आहे, परंतु रिझल्ट आपण दिला ना मग हळूहळू ते ग्रोथ आपोआप होणार आहे. आम्ही BL असताना एक कविता ऐकली होती, एक श्वान आजोबास विचारी सुख माझे कशात. ते शेपटायला पकडत राहायचं नाहीये, आणि ते आपण जर ते शेपूट पकडायला गेलं तर ते आपल्या हातात कधीच येणार नाही. आपण चालत गेलो की ते आपोआप मागे येणार आहे. हेच तत्व मी हे केलं. सुरुवातीला जेव्हा मी क्लासेस स्टार्ट केले, अक्षरशः पनवेलमध्ये आली, मला काही माहित नव्हतं. आम्ही बदलापूरला राहत होतो. क्लासेस चालू केल्यावर अगदी 150 रुपीज पर मंथ असे काहीतरी सांगितलं. तर 1 महिना त्या पॅरेंट्सने माझं डेडिकेशन, काम करण्याची पद्धत आणि ते बघितलं की अरे मॅडम तुम्ही एवढं चांगलं शिकवताय. ते 4-5 पॅरेंट्सने स्वतःहून फी वाढवली आणि 250 रुपीज नाही म्हणजे मॅम इतकं कमी नका घेऊ तुम्ही, तर 250 रुपीज तरी घ्या, कारण की तुम्ही जेवढं करून घेताय तेवढं 5 स्टुडंटचं तेवढं इथं असं एवढं कोणीच करत नाही, आणि इथं तर कितीतरी जास्त फी आहे. मग हळूहळू ते आपोआप वाढत गेले, म्हणजे त्यांनी स्वतःहून वाढून दिले. असं कधी होत नाही. आताही माझ्या आतापर्यंत जेवढे पण पॅरेंट्स आहेत जे सांगितलं असेल तेवढी त्यांनी फी दिलेली, किंवा असं कोणी असं हे गेलेलं नाही की बाबा अरे आपले दिलेच नाहीये, किंवा कारण की त्यांनी बघितले की आमचे क्वालिटी मिळते. आणि आम्ही स्वतःहून सांगतो की ठीक आहे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी देतो की तुमच्या पद्धतीने तुम्ही द्या. एकदा आधी स्वतःहून थोडेसे बघा पाहिजे तर कसं आहे काय आहे, आणि मग तुम्ही डिसिजन घ्या की आपल्याला यांच्यासोबत जुळायचंय का नाही. आता यावर्षी बरेच आता नाव निघू शकत मोठ्या कोचिंग क्लासेसने त्या स्टुडंटला कमी मध्ये ऑफर केले, पण तो पॅरेंट बोलले की नाही इथं जे तुम्ही इंडिव्हिज्युअल अटेन्शन घेतायत, वेगवेगळी ऍक्टिव्हिटी करून घेतायत. आम्ही जे काय आता एन्व्हायरमेंट डेला आम्ही बॉटनिकल गार्डन मध्ये जाऊन तिथं त्यांना प्लांटेशन केलं, वेगवेगळे त्यांना गेम खेळायला घेऊन जातो, किंवा छोटी मोठी पिकनिकही करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी जे काही, आणि प्रत्येक स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स मिळाले त्यांच्या स्कूलच्या टेस्टमध्ये तरी आम्ही पैसे किंवा गिफ्ट असं देत असतो. तर तेवढं त्यांना एक मोटिवेशन मिळत असतं. तर हे जे काही तुम्ही करत असतात नेहमी, प्रत्येक वेळेस कधी कधी क्विज घेतली तर चॉकलेट, म्हणजे त्यांना काय काहीतरी आपण डोपामाइन म्हणत असतो, एक त्यांना काहीतरी मिळणार आहे. आणि मग मुलं ते यशाकडे एक एक स्टेप बाय स्टेप, जरी आवडे स्टुडंट असेल, तुम्ही जे काही आता मागे विचारलं होतं की कॉन्फिडन्स कमी असेल तर काय करणार आहे, परंतु एकदम तर नाही होणार. इट विल रिक्वायर टाइम, बट डेफिनेटली ही विल रीच.
कसं स्टेप बाय स्टेप ते मुलं बरोबर त्यांच्या जे काही गोलकडे त्यांना हळूहळू आम्ही करून घेऊ शकतो. आता एक स्टुडंट होती, तिची आईची इच्छा होती की तिला मेडिकलला जायचे, पण तिला सायन्स बिलकुल आवडत नव्हतं. 5th 6th ला गेल्यावर म्हटलं नाही, चला तुम्ही आता होमी बाबाला बसवा. ठीक आहे, कमी मार्क मिळू दे, फेल होऊ दे, काही हरकत नाही, पण त्यानिमित्ताने 2 पुस्तकं वाचणार आहे तुम्ही. आज इथं असाल, ऍटलिस्ट तुम्ही थोडं पुढे जाल, हळूहळू त्या विषयाची गोडी निर्माण होईल. ह्या ज्या आपण वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन घेतोय त्यासाठी म्हणजे त्याच्याने काय होतं, आता जे 5th 6th पासून जे काही वय आहे मुलांचं, ते त्यांच्यात लॉट ऑफ एनर्जी, ती एनर्जी आपल्याला चॅनलाइज करणं गरजेचं आहे, त्याला योग्य दिशा देण्याचं गरजेचं आहे. कारण की त्यांचं डोकं रिकामं राहिलं तर मग दुसरंच काहीतरी भरलं जाईल. युट्यूब मोबाईल आता हल्ली भरपूर आहे, म्हणजे त्यांच्यावर कब्जा करायला बसलेले. मग त्यामुळे त्यांना जर काही इतकं काम असेल करायला तर त्यांना डोकं वर काढायला हे मिळणार. आणि एक प्रकारे ही सुद्धा एक म्हणजे एक आवड निर्माण होईल त्यांना, एक त्याचे आपण म्हणू शकतो ऍडिक्ट होतील एकेका यशाचे. आणि ते बरोबर आपल्याला हळूहळू त्यांचं, आता ती मुलगी MBBS म्हणजे झाला MBBS, तर मग हळूहळू ते बरोबर त्या दिशेने ते प्रवास करायला लागतात. म्हणजे त्यांना डायरेक्ट न सांगता आपल्याला त्या दिशेने घेऊन जातो. जसं आपण आता झाडांना पण कटिंग करून कोणत्या दिशेने आपल्याला ग्रो करायचंय त्यांना एक डायरेक्शन देत असतो, तसं विद्यार्थ्यांना पण हळूहळू जे पाहिजे असेल ते आपल्याला बिंबवता येतं. पालकांनी आपल्या मुलांसाठी दर्जेदार आणि परवडणारं असं शिक्षण घेण्यासाठी काय करावं? खूप चांगला प्रश्न आहे. तर दर्जेदार आणि परवडणार, कारण तो हल्लीची मेंटॅलिटी अशी झालेली आहे ना, जे जास्त कॉस्टली ना ते चांगलं. कुठली वस्तू घ्या, मॉल मधली वस्तू कॉस्टली आहे ना मग ती चांगली आहे. मग मोठे ब्रँडेड कोचिंग क्लासेस आहे. मग आम्ही मुलांसाठी खूप काहीतरी केलेलं आहे. जर आम्ही लाखोंनी फी भरली की त्यांना असं सांगायला एकदम असं प्राऊड वाटतं, हा मैंने उसको उधर जॉईन कर लिया है, मतलब हमारी रिस्पॉन्सिबिलिटी खत्म हो गई है. बट व्हॉट दे आर डुईंग, तिथं काय करतायत ते पण बघणं गरजेचं आहे. पण तू ते बघितलंच जात नाही. शाळा निवडताना आपल्या मुलाचा कॅपॅसिटी बघत नाही आपण, त्याची क्षमता काय आहे, तो कसा आहे, आधी त्याच्याकडे तुम्ही बघा ना की तो म्हणजे कसं आहे, मोठ्या मॉब मध्ये कोप होऊ शकतोय का नाही, का डायरेक्टली तुम्ही टाकताय, तर त्याला पर्सनल अटेन्शनची गरज आहे. जो सेल्फ स्टार्टेड गाडी आहे, ज्याच्या ऑलरेडी कन्सेप्ट सगळ्या क्लिअर आहे, ठीक आहे, त्यांना तुम्ही मोठ्या मॉब मध्ये ढकलून द्या, तो बरोबर तिथं ग्रो होईल. परंतु काही स्टुडंट असे असतात की ते नाही कोप अप करू शकत आहे, त्यांना काही समजत नाहीये, पण तो पालकांनी महिने इतना फीस भरा आहे, तुझे जाना ही पडेगा, तो मग जाणारच आहे शेवटी. पण ते जातात, टाइम वेस्ट करतात. असे खूप सारे आले. आता मागच्या दिवशी एक 12वीचा स्टुडंट आला, त्याची म्हणजे त्याचा लहान भाऊ माझ्याकडे येत होता, अलाइन साठी, म्हणजे आता नाव तर चांगल्या एका नामांकित क्लासेसला तो जात होता. त्याची 6 का 6.5 लाख रुपये फी भरलेली. इतके डिप्रेस झालेले ते, जेवण वगैरे सोडलं. म्हटलं काय झालं मॅडम, मग तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हटलं त्याला पाठवा. मग त्याचं काउन्सिलिंग केलं आणि मग 2 महिन्यात जेव्हा रिटेस्ट झाले तर त्याला अक्षरशः चांगले मार्क मिळाले ना. आता DY पाटीलला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला त्याला ऍडमिशन मिळालं. पर्सनली आम्ही त्याचं करून घेतलं, प्रत्येक टीचरने येऊन त्याचं एज्युकेशन करून घेतलं, त्याच्यात कॉन्फिडन्स निर्माण केला आणि त्याने जे काही 2 महिन्यात रिटेस्ट झाली त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवलेले आहेत. तर त्याच्यामुळे दर्जेदार आधी पालकांनी बघायचं की एक्झॅक्टली तिथं कसं होतंय, आणि त्या क्लासेसला बघण्यापेक्षा आपल्या मुलाची कॅपॅसिटी बघा. कारण की ती एकदम नाही वाढणारी, वाढेल हे नक्की आहे, परंतु त्याला थोडा टाइम लागेल, थोडं पेशन्स पाहिजे. हळूहळू त्या मुला म्हणजे त्या ऍटमॉस्फिअर मध्ये तो होतोय का नाही. आणखी होतं काय, स्कूलमध्ये पण एकेका वर्गामध्ये 50 ते 60 स्टुडंट असतात. प्रत्येक टीचरला एवढ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, तर त्यांना फक्त सिलेबस कम्प्लिशन करायचे, प्रत्येक स्टुडंटला पोहोचलंय म्हणजे समजलंय का नाही ते काहीच कळत नाही. तसंच कोचिंगचं पण ती गोष्ट झालेली. तिथेही तुम्ही जर 50-60 मुलांमध्ये शिकवतायत तर तिथं फक्त तुम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन मिळते, परंतु त्यांना आपलं नॉलेज मध्ये कन्व्हर्शन करणं हे आपलं काम आहे ना. ती इन्फॉर्मेशन तुम्ही कुठे कसं वापरणार आहे ते कन्व्हर्शन करणं, इंडिव्हिज्युअल अटेन्शन देणं, त्यांच्याकडून करून घेणं. आता आपल्यासारखं समजा आपल्याकडे घरी जर स्वयंपाकाला बाई येत असेल, ती फक्त चपात्या करून गेली, भाजी करून गेली, नाहीच खाते, तर त्याला आपण व्हरायटी मध्ये करून बाबा फ्रँकी करून देऊ का, काय दुसरं काहीतरी त्याच्यात चेंजेस करून मुलांना ते कशा पद्धतीने खाऊ घालणं हे आपल्या हातात असतं, आईच्या हातात. तशा पद्धतीने आमच्या इथं जे काही आम्ही करत असतो
की प्रत्येक जे काही माझा जो स्टाफ आहे तो पूर्ण डेडिकेशन आहे, सगळे इंटेलेक्च्युअल आणि त्या मुलांच्या म्हणजे प्रत्येक त्यांच्या लेवलला जाऊन आम्ही अभ्यास करतो. त्याला नाही समजलं चारदा सांगणार. त्यांच्या जो प्रत्येक इंडिव्हिज्युअली आमच्याकडे एकदम म्हणजे इंजिनियर पण टीचर आहे, थोडे जे काही स्लो लर्नर असेल त्यांच्यासाठी प्रेमाने घेणारे मॅडम पण आहे सगळे. मग त्या पद्धतीने त्यांच्याजवळ बसून एक एक कन्सेप्ट आपण करून घेत असतो. आधी आल्यावर बेसिकचं बुक आपण सॉल्व्ह करून घेतो, नंतर मग तुमचं बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत करत जात असतो. पॅरेंटिंग फ्रॉम द हार्ट हे तुमचं तत्वज्ञान आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगा? जे पण करायचंय ते आपल्याला हृदयापासून म्हणजे आत्मीयतेने करायचंय. की त्याच्यातून आपल्याला किती आउटपुट मिळणार आहे ते महत्वाचं नाही. माझ्याकडे जे पण स्टाफ आहे ना असे म्हणजे सगळे MSc BEd टीचर आहे, परंतु त्यांचं पण कसं होतं की सुरुवातीच्या काळात घरातल्या जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांनी कुठे जॉब नाही केलेला आहे, इंजिनियर आहे. आणि अशीच आमची एक चांगली टीम आहे. तर प्रत्येक टीचर म्हणजे नॉट इव्हन मी बट ऑल टीचर्स म्हणजे अगदी त्यांना प्रेमाने त्यांच्याशी स्टुडंटच्या डोक्यात कसं जाईल. जसं मी आताच उदाहरण दिलं तुम्हाला की एखादं भाजी नसेल आवडत त्याच्यात आपण चीज लावून फ्रँकी करून काहीतरी रोल करून कुठल्या तरी पद्धतीने मुलाच्या पोटात जायला पाहिजे. तशा पद्धतीने एखादा क्वेश्चन नाही समजत आहे त्याला अजून आपण सोप्या पद्धतीने करून किंवा आपला अभ्यास करण्याचं का गरजेचं आहे याचं इम्पॉर्टन्स त्यांना समजलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला एखादी कन्सेप्ट समजण्यासाठी आम्ही एफर्ट्स घेत असतो. किती वेळ असं जरी माझे जे काही टीचर्स आहेत परमनंट टीम जे आपले आहेत ते असं पण नाही की अवर बेसिसवर आहे, तर किती पण वेळ मुलांना आम्ही म्हणजे त्यांना परीक्षेच्या वेळेस दिवसभर आमच्याकडे पाठवून देतात पॅरेंट्स की तुम्ही पूर्ण तयारी करून घ्या. म्हणजे असं नाही की आईसारखं एक 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 गोष्ट त्यांचं ओरल घेणं, चुकलं तर सांगणं समजावून. म्हणजे जसं आपला एक मुलाचा अभ्यास घेताना आई जितकी डेडिकेशन रात्रभर जागून वगैरे घेत असते तशाच पद्धतीने आमचे टीचर्स घेत असतात. आणि आम्ही जे पण टीचिंग करत असतो तो फ्रॉम अवर हार्ट वी टीचेस. कल परिस्थिती चांगली नसते, एखाद्या स्टुडंटला खूप शिकायचंय ते काहीतरी छोटे मोठे कोर्सेस करून असे खूप सारे आहेत की त्याला आता डिजिटल मार्केटिंग आहे तुमचं, असे छोटे छोटे कोर्सेस करूनही त्यांचं ते हायर एज्युकेशन करतायत बरेच स्टुडंट आपण बघतोय. तर आपल्या भारताचं भवितव्य एज्युकेशनच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. इव्हन अमेरिकेला वगैरे जर बघितलं असेल तर सगळे आपलेच लोक तिकडे चांगल्या पद्धतीने करतायत. याच्यातच सांगायला मला आता आठवण आली, एक माझा स्टुडंट होता पूर्वी 9th ला, तर त्याला 9th पर्यंत आपल्याकडेच होता SSC बोर्डचा. तर त्याला तो सॅट एक्झाम पास झाला आणि MIT युनिव्हर्सिटीला त्याला 10 लाखचं स्कॉलरशिप मिळाली होती. आता त्याचं PhD पण कम्प्लीट झालं, तिथंच त्याचं PhD पण झालं. त्याच्या वडिलांना म्हणजे व्यवस्थित जॉब नाही मिळू शकला, पण मुलाने अगदी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच त्याला गुगल सारख्या कंपनीकडून पण बोलवणं येऊन गेलं एकदम चांगल्या सॅलरीवर. म्हणजे असं खूप खूप चांगले स्टुडंट मला मिळालेले आहेत. कधी कधी होतं की आपण विसरून जातो, असे खूप स्टुडंट झाले. आता मी तुम्हाला जे बोलले की MBBS झाले माझ्याकडे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशनला मी एक्झामिनेशनला घेतो, त्याच्यातूनच विषय निघाला. तर मी सगळे जे एक्झामिनेशन आहे त्यांचे आमच्याकडून फॉर्मही भरले जातात. म्हणजे आता महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहे, कारण की आता कसं आहे स्कूलमधून काही काही वेगवेगळ्या एक्झामिनेशनला वेळ नसल्यामुळे मग टीचर्स लोक अवॉइड करतात. उमी बाबा आहे, प्रज्ञा प्रावीण्य रायगड गणित अध्यापक मंडळाच्या, ह्या बऱ्याचशा एक्झामिनेशनला आपल्या इथून आपण फॉर्म फिलअप करतो. प्रज्ञाची मुलं जे एक अतिशय कठीण क्वेश्चन असतात ते, तर दरवर्षी आपले मुलं म्हणजे 8 मुलं जरी बसले असतील तरी 4 अचिव्हर्स असतातच आपले मेरिट लिस्टला, अंकच असतात. असं एकही वर्ष गेलं नाही की महाराष्ट्र स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे तिच्यासाठी आपलं खूप चांगलं नाव आलेलं आहे. दरवर्षी आपले मुलं स्कॉलरशिप मिळवतात म्हणजे मिळवतात. ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटर BDSC आपण शॉर्ट फॉर्म केलं आहे. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही 5th to 12th पर्यंत सगळे बोर्ड म्हणजे ICSE बोर्ड, CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड, इवन IJC या सगळ्या बोर्डचं आम्ही ऑल सब्जेक्ट्स एज्युकेशन देतो. वी हॅव ऑल डिफरंट फॅकल्टीज आणि जे फॅकल्टीज दे आर एक्सपर्ट, डेडिकेटेड, एकदम त्यांच्या विषयांमध्ये ते खूप
एक्सपर्ट आहे, दे हॅव अ डेप्थ नॉलेज. याशिवाय अकॅडमिक्सचं तर आपण करतोच आहे, मग फाउंडेशन कोर्स खरं त्याची आता जास्त गरज आहे, कारण की पुढे जाऊन तुम्हाला जेई, नीट, इवन कॅट वेगवेगळ्या ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहे त्याशिवाय तुम्हाला चांगल्या कॉलेजेस नाही मिळणार आहे, चांगले एज्युकेशन सिस्टीम नाही मिळणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आमच्या इथं कोचिंग होत असतं. मग आम्ही 5th पासून ज्या काही वेगवेगळ्या एक्झाम्स आहे, इवन नवोदय आहे, सैनिक स्कूल आहे, स्कॉलरशिप एक्झाम आहे, प्रज्ञा, प्रावीण्य, ह्या तर आहेत ज्या बेसिक तर एक्झाम आहेत, पण तो ज्या हायर लेवलच्या एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी देखील आपण कोचिंग करत असतो. 6th हुंबी बाबा आहे, प्रत्येक स्टँडर्डसाठी वेगवेगळ्या एक्झाम्स आहे, फाउंडेशन कोर्स आहे. तर त्या म्हणजे प्रत्येक लेसन जेव्हा आपण एक्सप्लेन करत असतो त्याच्यानंतर आम्ही एक टेक्स्च्युअल क्वेश्चन घेतो, नंतर MCQची पण टेस्ट घेतो की जेणेकरून त्याची देखील त्या मुलांना सवय झाली पाहिजे. आणि एक्झामिनेशन घेतल्यावर तो एक क्वेश्चन वाचल्यावर प्रत्येक अँगलने त्याच्यावर विचार करणार आहे आणि मग आन्सर्स देत असतो. त्याशिवाय 11-12 साठी आपण 11-12 आता आम्ही चालू केलेलं आहे, त्याच्यामध्ये जेई, नीट, ओनली बोर्ड्स या सगळ्यांकडे आम्ही फोकस करत असतो. आणि विशेष म्हणजे एका बॅचमध्ये आम्ही 10 ते 12 स्टुडंट घेणार आहे, खूप जास्त पण स्टुडंट आपण घेत नसतो, कारण की सुरुवातीला आपल्याला फक्त रिझल्ट चांगला द्यायचा आहे आणि म्हणून कमी स्टुडंटकडे आपल्याला प्रत्येक स्टुडंटची इंडिव्हिज्युअली फाईल आम्ही मेंटेन करतो. त्यांना एक टाइम टेबलचं त्यांना बुक दिलेलं आहे की त्यांचं गोल अचिव्हमेंट, रिव्हिजन कशा पद्धतीने करायचे, टाइम टेबल कशा पद्धतीने मॅनेज करायचे, या सगळ्या गोष्टींचे एज्युकेशन आम्ही देत असतो. आणि इवन त्यासोबत तुम्हाला एन्व्हायरमेंटचं कसं तुम्हाला जपणूक करायची, त्याच्यामुळे आम्ही प्लांटेशन आहे किंवा एकमेकांचं जे काही आता आपण झालं तर UQ म्हणजे प्रत्येक स्टुडंटचे एकमेकांचे बर्थडे सेलिब्रेशन करणं, हे पण असं छोट्या प्रमाणात असतं, असं खूप पण नाही, त्याच्यात वेळ पण जायला नको. आणि आमच्या क्लासच्या प्रिमायसेसमध्येच आम्ही करत असतो की मुलांना उगीच अजून दुसऱ्या काही जास्त सवयी पण लागायला नको. पैशांची तुम्ही सेव्हिंग कशी करणार, उलट त्यांना म्हणतो की तुम्हाला जे काही पैसे मिळाले असेल बर्थडेला वगैरे ते पण सेव्हिंग अकाउंट ओपन करा. प्रत्येकाला 7th 8th पासून त्यांचं स्वतःचं सेव्हिंग अकाउंट ओपन करण्याचा सल्ला देतो आणि मुलं ते पण करतात, कारण की आपल्याकडे जे जे वेगवेगळे एक्झाम्स होतात त्याचे पैसे मिळतात, थोडेफार का प्रमाणात असे ना, खूप मुलांना स्कॉलरशिप मिळते आणि मग ते त्याच्यात ते सेव्ह करू शकतात. म्हणजे एक गुड ह्युमन बिईंग, एक गुड सिटीजन बनण्यासाठी जे काही त्यांना गुण आहेत ते पण आपल्याला इथूनच डेव्हलप करायचे. याशिवाय पुढे जाऊन त्यांना मेडिकल साठी किंवा करिअर गायडन्ससाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. आता आपला येत्या 11 मेला एक करिअर गायडन्स कॅम्प पण ठेवलेला आहे. ज्या मुलांनी 10th एक्झाम दिलेली आहे तर त्यांच्यासाठी वेगवेगळे करिअरचे अपॉर्च्युनिटीज काय आहे किंवा कोणत्या कोणत्या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता, त्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट येऊन वेगवेगळे गायडन्स आपण ठेवत असतो. जे सांगितलं की काही काही आपण बाहेरून एक्सपर्टला बोलून मोटिवेशन लेक्चर असेल किंवा त्यांचं पॅरेंटबद्दल अफेक्शन आहे किंवा पॅरेंट्सला पॅरेंटिंग कसं करायचं आहे, असे वेगवेगळे आपण अरेंज करत असतो. काउन्सिलिंग आहे आपल्याकडे, एक ज्या मॅडम आहे मराठीच्या त्या पण एक्सपर्ट, म्हणजे सगळे जे टीचरचे एक्सपर्ट आहेत आता त्या रिटायर झाले, म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप 30 वर्ष सर्व्हिस करून आता रिटायर झाले, इतके अनुभव आहे. मग त्या पेपर चेकिंग वगैरे ते त्याच्याबरोबर काउन्सिलिंगसाठी पण मार्गदर्शन करतात. ज्यांना कोणाला MBBS करायचं असेल, मग आपल्या भारतात असेल किंवा अब्रॉडला पण आहे तर त्याच्या पण काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सगळ्यांचा आम्ही गायडन्स करत असतो. आणि ह्या वेगवेगळ्या ज्या काय आपण एक्झाम्सला बसवत असतो, म्हणजे माझं एक तत्व आहे की नाणं खणखणीत बनलं तर ते कुठेही जाऊन पडलं तरी त्याचा आवाज होणार आहे आणि त्याचकडे आम्ही फोकस करून मुलांना वेगवेगळ्या एक्झाम्सच्या निमित्ताने एंगेज ठेवून नॉलेज ते कसं जास्तीत जास्त गेन करतील याच्याकडे आमचं लक्ष असतं. आणि ते अचीव होताना पण दिसतंय. जेव्हा आता आम्ही बघतोय 2009 पासून जे काही स्टार्ट केलं ते मी बोलले की पॅशन म्हणून खूप कमी स्टुडंट जरी आले पण ते आता सगळेच्या सगळे स्टुडंट, असं एकही स्टुडंट नाही की जो नाही अचीव काही करू शकलाय, की जे आपल्याकडे टिकून राहिले ते एकदम चांगल्या पोझिशनला गेलेले आहेत, कारण की त्यांना ह्या सगळ्यांचा उपयोग होतो. आता नीटला गेलेली स्टुडंट जेलेला ती पण म्हणते नाही मैम मैं वहाँ पे भी अभी वैदिक मैथ्स का यूज कर रही हूँ, मुझे उधर भी ऐसा यूज हो रहा है, रीजनिंग का यूज हो रहा है, आपने जो पढ़ाया था त्यांचा यूज होतो. इव्हन आता जेव्हा मी मॅथ शिकवते तर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं
जसं आपण एक एक स्टेप बाय स्टेप करतो, तो जीवनात काही प्रॉब्लेम आले तर ते देखील तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. तर एक स्टूडेंटने ते पण उदाहरण दिलं. म्हणजे आपण तर बोलून जातो परंतु स्टूडेंट नंतर नहीं, आपने बताया था ना ऐसे एक एक लाइफ में भी अगर कुछ प्रॉब्लम आ गया तो वैसे ही सॉल्व करने का मैंने वैसे ही किया. म्हणजे खरंच मग त्यावेळेस आपल्यालाही कळत नाही की आपण काय करून गेलेलो आहे, पण एक आनंद होतो. मी फ्री काउन्सिलिंग करत असतो. संडेला आपल्याकडे टीचर आहेत, ते जर समजा तुम्हाला करिअरच्या संदर्भात आहे की 10वी 12वी नंतर काय काय अपॉर्च्युनिटीज आहे, तुम्ही काय करू शकता, एमपीएससी यूपीएससी साठी कशा पद्धतीने अभ्यास करायचं त्याचे देखील, कारण की आपले बरेचसे स्टुडंट किंवा आमचे रिलेटिव्ह त्याचा अभ्यास केलेलाच आहे. आपण यूपीएससी पास झालेले, माझे मिस्टर ते पण यूपीएससी पास झालेले, तर त्याच्यामुळे तशा लोकांनाही आपण गायडन्स करतो. काहींना जे काही फ्री बुक्स आहेत ते पण देऊन टाकतो. माझ्याकडे एक लायब्ररी पण आहे, म्हणजे असं मुलांना आपण लायब्ररीतून बुक्स जे पण पाहिजे ते आपण देत असतो. नोट्स तर देतोच, बट अपार्ट फ्रॉम दॅट इव्हन स्टोरी बुक्स वगैरे ते देखील मुलं वाचायला घेऊन जातात. आता व्हॅकेशन मध्ये आता सांगितलं की सायंटिफिक लॅब आपण तयार केलेली आहे, जी स्कूलमध्ये पण असते, पण बऱ्याचदा प्रत्येक स्टुडंटला ते दाखवली पण जात नाही. पण आपल्याकडे आम्ही ते मुलांना एक्सपिरियन्स करू देतो. लॅब आहे, मॅथमॅटिक्सची लॅब आहे, फिजिक्सची आहे, जॉग्रफीची आहे, परत तुम्हाला डिजिटल पॅनलवरती पण आपण म्हणजे शिकवत असतो. किंवा काही वाटलं, आता मागे एक पिक्चर आला तर तोही एक दिवस मुलांना एक्झाम झाल्यावर पाहिजे होता, तर तो आता आला त्यांना संभाजी महाराजांचा, तो सर्वांनी त्याच्यावरच बघून घेतला. म्हटलं बाहेर न जाता कधी काही वाटलं एक्झाम झाल्यावर एक दिवस त्यांना थोडंसं एक एन्जॉय करायचं असलं की तिथंच तुम्ही खेळा, एन्जॉय करून घ्या. म्हणजे मग उगीच कुठेतरी जाऊन मॉलमध्ये इकडे तिकडे जाऊन तुम्ही पैसे वेस्ट नका करू. पैशांची बचत आतापासून केली पाहिजे, ही देखील एक प्रकारे आम्ही शिकवण देत असतो. कारण की आनंद घेण्यासाठी खूप जास्त पैसा पाहिजे असं नाही आहे. आपण एकत्र मुलांनी छोटे मोठे जरी गेम खेळले तर त्याच्यातून त्यांना भरपूर आनंद मिळत असतो. आता जे मी काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन बद्दल बोलली की त्या कोणत्या कोणत्या आहेत, काही लोकांना माहिती नसतं, तर त्याच्याबद्दलही काहींना माहिती पाहिजे असेल तर ते आपण नक्कीच देतो. तर त्यात जर आपण बघितलं की 5th स्टँडर्डसाठी जी एक्झाम आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे MSc-Pune.in वरची जी आहे आपली महाराष्ट्र बोर्डची, ती 5वीला स्कॉलरशिप परीक्षा आहे. ती जर पास झालं तरी मुलांना 5वीपासून म्हणजे एक पगार चालू होतो. त्याशिवाय 5वीला नवोदयची एक्झाम आहे, सैनिक स्कूलची आहे, रायगड गणित अध्यापक मंडळाचे जे एक्झाम्स आहेत, प्रज्ञा, प्रावीण्य आणि संबोध अशा एक्झाम्स आहेत. 6वीला गेले की होमी बाबा आहे. परत तुमची IPM एक्झाम आहे, इन्स्टिट्यूट ऑफ प्रमोशन इन मॅथमॅटिक्स, यांच्या ज्या एक्झाम्स असतात त्याही खूप हार्ड असतात. म्हणजे मुलं अगदी तावून सुलाखून निघतात. सोन्याला जसं तापवतो त्या पद्धतीने मुलांचा ब्रेन असं खूप चांगला काम करायला लागतो. कारण की आपण म्हणतोय ना, हिऱ्याला जितकं घासलं तितके पैलू पडणार आहे, तसे मुलांनी जितके जास्तीत जास्त वेगवेगळे क्वेश्चन सोडवले तर पुढे नक्कीच त्यांना जेईला त्याचा बेनिफिट मिळताना दिसतोय. म्हणजे आधी मला वाटत होतं, पण आता आपल्याला रिझल्ट पण मिळालेले आहेत. जे काही स्टुडंट आहेत तेच आता येऊन सांगतायत की नाही मला आता त्याच्यात इतका यूज होतोय. किंवा इंजिनिअरिंग मध्ये पण मी मॅथ्स मध्ये टॉपर येतोय. आपले स्टुडंट जेव्हा सांगतात ना तेव्हा एक खूप म्हणजे चांगलं वाटतं. 7वीला वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत. 8वीला पण परत त्याच एक्झाम आहे, स्कॉलरशिप आहे, प्रावीण्य आहे, प्रज्ञा आहे. परत सैनिक स्कूलची परत 8वीला 9वीला एक्झाम्स आहे, याही एक्झाम्स आहे. 9वीला होमी बाबा एक्झाम आहे, डॉक्टर एन सायंटिस्ट, तिच्याने विक्रम साराभाई ट्रॉफी मिळते. म्हणजे ती पण 3 लेवल मध्ये होते. होमी बाबा एक्झाम जी आहे ती पहिल्या लेवलला तुमची एक रिटन टेस्ट होते. त्यातमध्ये स्टेट बोर्डचा, ICSE आणि CBSE यांचा एक्स्ट्रॅक्ट काढून आम्ही आमचं बुक बनवलंय. तर त्या सगळ्यांचा एक्स्ट्रॅक्ट असतो. म्हणजे जरी तुम्ही ICSE असते, स्टेट बोर्डचे असते, तरी सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. त्याच्यातला जो काही इम्पॉर्टंट सगळे पॉइंट्स आहेत त्याचं एक आपण नवीन बुक बनवून ते मुलं बरोबर रेफर करतात. तर तीच एक्झाम पास झालं, MCQ टाईप जसे ती झाल्यावर मग त्यांना प्रॅक्टिकलचं पण असतं. म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाते, तिचंही आपण एज्युकेशन देतो आणि प्रॅक्टिस करून घेतो. आफ्टर दॅट मग ऍक्शन रिसर्च प्रोग्राम त्यांना दिला जातो. म्हणजे ह्या वयात 6वीला आणि 9वीला मग त्यांना पण एखादा प्रोजेक्ट दिलाय तर ते स्वतःहून त्याच्यावर ते काम करणार, थिंकिंग करणार, त्याची इन्फॉर्मेशन गॅदर करणार. या सगळ्या गोष्टी त्या करत असतात व्यवस्थित. आणि नंतर विक्रम साराभाई ट्रॉफी मिळते. किंवा अजून जरी चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं तर पुढे जाऊन सायंटिस्ट सोबत त्यांना
राहायला पण मिळतं 15-20 दिवसाचं. विज्ञान मंचची एक्झाम आहे 10वी आणि महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम आहे. जशी 10वीला NTSC एक्झाम आहे, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, तर तिची तयारी चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून वाडिया कॉलेजची एक एक्झाम चालू केली की महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम. तिच्यामध्ये पण 2 पेपर असतात, सॅट आणि मॅट. मेंटल ॲप्टिट्यूड टेस्ट 100 मार्कांचा आणि स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट ते पण तुमचं 100 मार्क्स असतं. त्याच्यात बायफर्गेशन असतं. SST तुमचं 40 मार्कांचं, सायन्स 40 मार्क्स अँड मॅथ्स 20 मार्क्स. तर ह्या अशा एक्झाम्स 8वीला 9वीला 10वीला 3 वर्षांना आहे. तर हळूहळू त्यांना स्टेट लेवल म्हणजे वेगवेगळे त्याच्यात पण त्यांना प्राइजेस असतात. त्याच्यात 1 टाइम असतं. NTSC पास झालं तर त्याच्यात तुम्हाला पूर्ण एज्युकेशन होतं तोपर्यंत मिळत असतं. म्हणजे असं प्रत्येक एक्झामचे बेनिफिट आहे बघा. पैशांचे तर आहेत पण आपला ब्रेन मजबूत होतो. सगळ्यात महत्वाचं ब्रेनला आपण ट्रेन करत असतो हळूहळू. म्हणजे एक एक स्टेप बाय स्टेप ते पुढे जातात. काही विद्यार्थ्यांना आधी तालुका प्राइज मिळतं, मग स्टेट लेवलला मिळतं. त्यांच्यात त्यांची इंटरव्ह्यू पण होते 10वीला. त्याचाही त्यांना एक्सपिरियन्स येतो की अरे इंटरव्ह्यूला आपण कसं अपिअर झालं पाहिजे, म्हणजे कसे तुम्हाला एक जे काही तुमच्या समोर पॅनल बसले असणारे सगळं त्यांच्यासमोर तुम्ही कशा पद्धतीने आन्सर्स देणारे, तर ह्याही गोष्टीचा त्यांना एक्सपिरियन्स मिळत असतो. अशा सगळ्या खूप साऱ्या एक्झाम्स आहेत. 11वीला किशोर बाल वैज्ञानिक आहे. ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत आणि मेन फोकस मग आपण स्टुडंटला बघतो की अरे तुम्हाला कोणता करायचा आहे. आता आपल्याकडे JEE नीट साठी जे काय आपण करतो तर 6 पासून मी ID शर्मा वापरत असते मॅथ्स साठी. तर 6वीच्या मुलांना 6वी पासून आम्ही ID शर्माचे सगळे बुक्स आहेत 12वी पर्यंतचे, तर ते सगळे त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेतो. बायोचे सगळे बुक्स आहेत, बायोचे मुलांकडून लर्न करून घेतो. बायोलाही आपल्याकडे चांगली फॅकल्टी आहे. केमिस्ट्रीसाठी चांगल्या फॅकल्टीज आहे. 1 सोडून 2 आहेत. एक फिजिकल केमिस्ट्रीला वेगळ्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला वेगळ्या. म्हणजे सगळ्यांमध्ये असं एकच जण सगळं शिकवणार नाहीये. संस्कृत विषय आपल्याकडे शिकवला जातो. इव्हन मराठी हिंदीकडे पण आपण लक्ष देतो. रोज जे मुलं वीक आहेत, आता काही जे स्टुडंट आहेत ते मराठी आणि हिंदीमध्ये वीक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही रोज मग अर्धा तास मराठी हिंदीची प्रॅक्टिस करून घेतो. तसं तर माझा क्लास हा मॅथ्ससाठी प्रसिद्ध आहेच. मॅथ्सचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे, परंतु आता हल्ली मुलांना करोनानंतर झालेलं आहे की मराठी हिंदी इंग्लिशमध्ये त्यांचं थोडं लिखाणाची प्रॅक्टिस कमी झाली आहे, तर त्यावरही आम्ही फोकस करत असतो. त्याच्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट आहे. त्या मॅडम रोज मग हाफ एन अवर तरी प्रॅक्टिस करून घेतात लँग्वेजची. म्हणजे ऑल सब्जेक्ट्सकडे आपण लक्ष देत असतो. आणि बाकी वर्तणूक तर सगळे स्टुडंट ओबिडियंट आहेतच, कोणाची कंप्लेंट करण्यासारखं नाही. कारण की आमचं एक शिस्त पाहिजेच आहे, जीवनाला शिस्त पाहिजेच आहे. डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट. बॅड वर्ड्स कोणी यूज करू शकत नाही. बॅड वर्ड्स यूज केले की त्यांना म्हटलं नको, आम्हाला एक स्टुडंट कमी मिळाला किंवा एकच स्टुडंट आला तरी चालेल, पण आपल्या इथलं ऍटमॉस्फिअर हे चांगलं पाहिजे. त्याच्यामुळे पॅरेंट्स अगदी निर्धास्तपणे आपल्याकडे मुलींना असू दे मुलांना असू दे पाठवतात. आमच्याकडे पार्किंगची चांगली सोय आहे. सर्व म्हणजे स्वतंत्र सगळीकडे कॅमेरे लावले की सायकलिंगना कोणाला काय, म्हणजे पार्किंगला पण भरपूर जागा आहे, खेळायला जागा आहे मुलांना, सगळ्यासाठी व्यवस्थित जागा आहे. आणि मॉडर्न एज्युकेशन किंवा हल्लीची गरज आहे, AC रूम आपण बनवले आहेत. जे जे काही आजची जी नीड होती त्याच्याकडे सगळीकडे फोकस करून सुरुवातीला हळूहळू करत गेली, पण आता सगळ्या काही आपण व्यवस्था स्टुडंटला आपण निर्माण करून दिलेल्या आहेत. आणि स्टुडंटही रिझल्ट देत आहेत. जे स्टुडंट आणि पॅरेंट्स आपल्यावर विश्वास करून आलेले आहेत त्यांना नक्कीच चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेला आहे. तर मॅडमने खरंच खूप छान माहिती दिली. ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटर बद्दल बरंच माहिती कळाली. आणि पनवेलमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट स्टडी सेंटरचं खूप नाव आहे. त्याचं कारण हेच आहे की ते फक्त शिक्षण घेत नाहीयेत, शिकवत नाहीये, तर अदर गोष्टीकडे अदर ऍक्टिव्हिटीजकडे पण ते तेवढंच लक्ष देतात. तर मॅम खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करून. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा एपिसोड? आजचा एपिसोड खरंच सगळ्यांना खूप आवडेल, कारण BDSCचं शिक्षणाचं तत्वज्ञान, विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबतची बांधिलकी हे सगळं खरंच अनुकरणीय आहे. जर तुम्हाला BDSC विषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती हवी असेल किंवा पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलासाठी एक शैक्षणिक पर्याय शोधत असाल,
तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरती जरूर क्लिक करा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. अशाच माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पॉडकास्ट तुम्हाला कसे वाटतंय. थँक्यू सो मच. बिझनेस टॉक मराठी तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.